नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, दस्त नोंदणीतील गैरव्यवहारांवरती अंकुश आणण्यासाठी आता पक्षकारांचा आधार क्रमांक जोडण्याचा प्रस्ताव नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं राज्य सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास दस्त नोंदणीमध्ये अधिक पारदर्शकता येईल अशी माहिती महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी दिली. महाराष्ट्र नोंदणी कायद्यामध्ये हा बदल करावा लागणार आहे. राज्यामध्ये दरवर्षी लाखो दस्तांची नोंदणी होते. राज्य सरकारला गेल्या वर्षी 61,000 कोटी रुपयांचा महसूल त्यातनं मिळाला होता. मात्र या व्यवहारांमध्ये अनेक गैरव्यवहार होत असल्यानं त्यावरती अंकुश आणण्याचे राज्य सरकारकडनं प्रयत्न सुरू होते. आतापर्यंत दस्त नोंदणी करत असताना आधार कार्ड हे बंधनकारक नव्हतं. त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेता यांची ओळख पटवण्यासाठी कोणतेही ठोस पर्याय त्यातून बनावट आधार कार्ड जोडून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते आणि असे काही प्रकार राज्यात उघडकीस देखील आलेले आहेत. तसेच दस्त नोंदणीच्या प्रणालीमध्ये आधार कार्ड बंधनकारक नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचंही काही प्रकरणांवरून समोर आलंय. आधार कार्ड हे जोडणं ऐच्छिक असल्यामुळे दुय्यम निबंधकांनाही दस्त नोंदवून घेताना स्किपचा पर्याय वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता. मात्र मध्यंतरी सरकारी जमिनींच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणं उघडकीस आली. या प्रकरणांमध्ये आधार कार्डसाठी वापरण्यात येणाऱ्या स्किपच्या पर्यायाचा वापर करून दस्त नोंदणीमध्ये गैरव्यवहार करण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं हा निर्णय घेतलेला आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी महाराष्ट्र नोंदणी कायद्यामध्ये बदल करावा लागणार आहे. त्याला मान्यता मिळाल्यास दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड हे बंधनकारक होईल. आधार कार्ड बंधनकारक झाल्यास दस्त नोंदणी करत असताना आधार कार्डची पडताळणी करून खरेदीदार आणि विक्रेता या दोघांचीही ओळख पटवणं शक्य होणार आहे. तसेच दस्त नोंदणीच्या प्रणालीमध्ये देण्यात आलेला स्किपचा पर्याय देखील बंद करण्यात येणार आहे, जेणेकरून दस्त नोंदणी करताना होणारे गैरप्रकार रोखण्यास मोठी मदत होईल असं प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं दस्त नोंदणीमध्ये बनावटगिरी करणाऱ्यांचे आता धाबे दणाणणार आहेत. कारण हा नवीन नियम लागू झाल्यानंतर तुम्ही बनावट दस्त नोंदणी करू शकणार नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.